पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ कायम असल्यामुळे कोल्हापूरची परिस्थिती आता हळूहळू गंभीर होताना दिसते। कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 47 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे। म्हणजे पंचगंगा नदी आता धोका पातळीपेक्षा 5 फुटांवरून वाहते आणि त्यामुळे आपण बघतोय कोल्हापूर शहराच्या सकल भागात काल पाणी साचायला सुरुवात झालेलं होतं आणि हेच पाणी आता कोल्हापूरच्या मुख्य रस्त्यांपर्यंत देखील यायला सुरुवात झालेली आहे। मी आता आहे विनस कॉर्नर चौकामधले आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। या सगळ्या विनस कॉर्नर चौकाच्या तीनही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते साचताना पाहायला मिळतंय। आपण बघतोय कोल्हापुरातील स्टेशन रोड हा एक प्रमुख मार्ग मानला जातो आणि या स्टेशन रोडवर विनस कॉर्नर हा एक प्रमुख चौक आहे ज्यावर रहदारी कायम असते आणि आपण बघतोय याच रस्त्यावर आता पाणी देखील साचायला सुरुवात झालेली आहे। एका बाजूला जर आपण बघितलं तर 8 ते 10 फुटाचं पाणी या रस्त्यावर आपल्याला या चौकाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग अजूनही सुरू आहे। जवळपास 6000 क्युसेकचा विसर्ग सध्या भोगावती नदीमध्ये होतोय। त्यामुळे या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होणार आहे। त्यामुळे या चौकात साचणाऱ्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील अजूनच वाढ होणार आहे। त्यामुळे कोल्हापूरची पूर परिस्थिती हळूहळू गंभीर होतानाचं चित्र या निमित्तानं बघायला मिळतंय। 2019-21 नंतर पुन्हा एकदा कोल्हापूरला महापुराचा फटका बसतोय। त्यामुळे आपण बघतोय गेल्या 2 दिवसातील सगळी परिस्थिती पाहता या सगळ्या रस्त्यावरील पूरबाधित जी काही दुकानं असतात त्यांनी आधीच स्थलांतर आहे ते केलेलं आहे। त्यामुळे नुकसान फारसं होत नसलं तरी कोल्हापूरच्या मुख्य चौकांमध्ये देखील आता हे सगळं महापुराचं पाणी यायला सुरुवात झालेलं आहे। त्यामुळे कोल्हापूरची परिस्थिती हळूहळू बिकट बनते। जनजीवन कोल्हापूरचं हळूहळू विस्कळीत होतानाचं चित्र कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये बघायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।